अहो अहो बाबू दादा, तुम्ही ते कशासाठी आले ते तरी सांगा की. ह्या दोघींच्या वडिलांनी एक जमिनीचा तुकडा ह्या दोघींच्या नावावर घेतला आता. आता तो पडीक आहे, तिथं जरा हायवे जाणार आहे. सरकारकडनं त्या जमिनीचं लय पैसे मिळणार आहे. म्हणून नरू मावशीकडून सही घ्यायला आलो होतो. होय. आमची परिस्थिती लय नाजूक आहे. आता या जमिनीच्या तुकड्यानं आमचं लय चांगलं होणार आहे. म्हणून नरू मावशीकडे सही मागतोय. नरू मावशी, दिशील ना ग सही? अजिबात नाही करणार सई. आडलंय माझं खट्टार. अगं आहे. बाबू मुडद्या, बघितलंच ना आता तुझ्या डोळ्यानं. मी म्हणलं होतं ना ती नाही देणार सई, नको तिच्या दारात जायला. तिला दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघवत आहे का कधी? पहिल्यापासून आहे अशीच. खिशात नाही दाना आणि म्हणे मला बाजीराव म्हणा. असू दे असू दे, फार भिकलं लागलं ना माझं घर तरी चालेल, पण तुला एक पैसा देणार नाही मी. अगं मावशे, असं काय वागतीस? अगं दे ना ग सही. तू तुझ्या आईला विचार, तिने फसवलंय मला. माझं तुझ्या बापाशी लगीन ठरलं होतं, पण हिने फसवून तिनेच लगीन केलं आणि मीच लपून बसले होते. अशा बोंबा ठकल्या आणि माझ्यासाठी घेतलेलं दागिना घेऊन सगळी पळाली तुझी आई. हे लय तोंड वासून बोलू नको ना रे. तुला लगीनच करायचं नव्हतं आणि आईन लग्नात पळून गेली असती, घरात सगळ्यांची इज्जत गेली असती, म्हणून मी आपली तुझ्या जागेवर उभी राहिले. तर पैसा बघून उभी राहिली ते सांग की. आता आली का नाही भोगायला? अगं तुला जर लगीनच करायचं होतं तर यायचं होतं ना मंडपात. मग लगीन झाल्यावर कशाला ग धिंगाणा घातला? नशीब लागलं होतं द्यायला तर पदर नाही घ्यायला. अशी गत आहे तुझी. नांदायचा कटाळा त्यात माहेरचा सांगावा. हा, कुरडी माया आणि उपाशी राहा ग बाया. चुरून पोळी खा म्हणलं तर बोंबलून गोळवणी मागायची. सुखाच्या बुडाला बिबवा आणि उचलाय का नाही वाकून बघा. अरे देवा, किती भांडते ह्या. काय करायचं बाई यांचं? फुलत आहे सारखं परसाकडे लागल्यासारखं. खाली काय बसत्यात ये? काही त्रास आहे का? बसती का? काही बोलू नकोस. नाचता येईना अंगण वाकडं आणि रांधता येईना वली लाकडं. आपलं घर आणि हागून भर. हे आणि डिंपल दोघांचा पण काही पत्ता लागना झालाय. त्या डिंपलचं इथनं पळून जाणं मी समजू शकते, पण हे कुठं गायब झालेत? नक्कीच काहीतरी गडबड आहे, मला बघायला पाहिजे.